रायगड किल्ल्यावरती राज्याभिषेक साजरा होत असताना व्यवसायांना, स्थानिक लोकांच्या व्यवसायांना बंदी घातली गेलेली आहे. याकडे कसं बघताय आणि शासनाकडे काय मागणी असेल? आमची शासनाकडे एवढीच मागणी आहे. आज आम्ही कित्येक वर्ष म्हणजे आमच्या सर्व पिढ्या आज आम्ही किल्ले रायगडवरती वास्तव्य करतोय आणि वास्तव्य करत असताना आज आमची उपजीविकेचं साधन हे फक्त आणि फक्त पर्यटन आहे. आज राज्याभिषेक सोहळा 2 दिवसावरती आलेला आहे आणि आम्हाला शासनाने असा आदेश दिलेला आहे की कोणी गॅस स्टोव हे कुणी ज्वलनशील वस्तू वापरू नये. आज जर ज्वलनशील वस्तू वापरली नाहीये तर आम्ही स्वयंपाक कशावरती करणार, लोकांची सेवा कशी पुरवणार आम्ही? आणि खरंच आम्हाला एक आता खंत अशी वाटते की एवढ्या वर्षांनी पिढ्या जर रायगडाची सेवा जर प्रामाणिकपणे करत असू आणि जर त्या सेवा करत असताना सुद्धा जर आम्हाला शासन किंवा त्यांच्या मार्फत अन्यथा कोण शासनाच्या अधिकाऱ्यांना जर ह्या नोटीसी काढायला लावत असेल तर खरंच आम्ही या गोष्टीचा धिक्कार करतो. आणि असा जर आमच्यावरती अन्याय होत असेल तर आम्ही रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. आज आमच्या पूर्वजांनी रायगडासाठी आमचं खूप मोठं योगदान आहे आणि ते जर योगदान आमचं जर हे जर नाकारत असेल कोणत्याही प्रकारचं जर अधिकाऱ्यांच्या मार्फत जर आमच्यावर दबाव टाकत असतील तर हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही.